नमस्कार सर्वांना, आपले स्वागत आहे आपल्या आवडत्या केडी जंगम या यूट्यूब चॅनेलमध्ये। आजच्या व्हिडिओमध्ये आपण 27 जुलै 2026 पासून शनी महाराज वक्री होत आहेत याबद्दलची माहिती आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। 27 जुलै 2026 ते 11 डिसेंबर 2026 म्हणजे जवळजवळ 138 दिवस शनी महाराज हे वक्री होत आहेत। शनी महाराज हे सूर्यदेवांचे पुत्र आहेत। शनी म्हणजे न्याय देवता, कर्मफल देवता ही शनी महाराज आहेत। शनी वक्री होत आहे म्हणजे या काळामध्ये आपण जास्तीत जास्त आपले कर्म हे चांगले ठेवावेत। या शनी वक्री होत आहे या काळामध्ये आपण वाहन चालवताना, गाडी चालवताना काळजी घ्यावी। पैशाच्या बाबतीत किंवा आपण आर्थिक आपल्या जे पैशाच्या बाबतीत आपण सावध राहावे, ताणतणाव घेऊ नये। कोणते पण कार्य करताना आपण नियोजनबद्ध करून कोणते पण कार्य करावे। भांडणतंटा किंवा वादविवाद होणार नाही याची आपण काळजी घ्यावी। तसेच ज्या राशींना 7.5 किंवा ढय्या चालू आहे, म्हणजे 12 राशीपैकी ज्यांची मेष रास आहे, मेष राशीला 7.5चा टप्पा पहिला टप्पा चालू आहे। त्यांची मीन रास आहे, मीन राशीला 7.5चा मधला म्हणजे दुसरा टप्पा चालू आहे। व ज्यांची कुंभ रास आहे त्यांना 7.5चा शेवटचा म्हणजे तिसरा टप्पा चालू आहे। तसेच शनीचे ढय्या किंवा लहान पनौती म्हणजे सिंह व धनु राशी यांना शनीची ढय्या चालू आहे। आपण ह्या शनी वक्री होत आहे या काळामध्ये आपण जास्तीत जास्त शनी महाराजांची उपासना करावी। शनिवारी आपण मारुतीचे किंवा हनुमंताचे दर्शन घ्यावे। तसेच आपण दररोज जर मारुती स्तोत्र, हनुमान चालीसा याची पठण करावे किंवा श्रवण करावे। प्रत्येक शनिवारी आपण मोहरीच्या तेलाचा दिवा हा आपण पिंपळाच्या झाडाच्या ठिकाणी सायंकाळी ठेवावा व पिंपळाच्या झाडाला आपण प्रदक्षिणा